मॉर्निंग स्टुडंट, आज आपण मराठीमध्ये पाठ क्रमांक 28 आणि हे आपला शेवटचा पाठ आहे. पाठ क्रमांक 28 फुलपाखरू आणि मधमाशी. तर फुलपाखरू म्हणजे काय? बटरफ्लाय. आणि मधमाशी म्हणजे हनी बी. ठीक है, तो समझ में आया. फुलपाखरू यानी क्या होता है? तितली. और मधमाशी यानी मधुमक्खी. तो यहाँ पर फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यामध्ये संवाद झालेला आहे आणि आपल्याला हे संवाद काय करायचे आहे? वाचायचे आहे आणि त्याचे स्पष्टीकरण पाहायचे आहे. तर आपण या पाठाची सुरुवात करूया. सकाळी बागेत फुलपाखरू स्वच्छंदपणे फिरत आहे. एक मधमाशी त्याच्या जवळ येते. सकाळची वेळ आहे आणि बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपणे म्हणजे मोकळ्या मनाने फ्रीली काय करत आहे? बागेत फिरत आहे. तिथं एक त्याच्याजवळ काय येते? एक मधमाशी म्हणजे हनी बी या बटरफ्लाय जवळ येते. फुलपाखरू म्हणतो, काय ग मधू, इतक्या घाईनं कुठं चाललीस? तर फुलपाखरू जेव्हा मधमाशीला पाहतो तेव्हा फुलपाखरू मधमाशीला विचारतो की काय ग मधू. क्या पूछता है कि अरे मधु किंवा मधुमक्खी, इतने जल्दी जल्दी कहाँ जा रही है? इतक्या घाईनं कुठे चाललीस? ऐसा कोण पूछता है? फुलपाखरू कोणाला विचारतो? त्या मधमाशीला विचारत असतो. तेव्हा मधू म्हणते, अरे मध गोळा करायला. तेव्हा मधू काय म्हणते की मध गोळा करायला. मध यानी क्या होता है? शहद. तो मधुमक्खी कहती है कि मैं कहाँ जा रही हूँ? शहद जमा करने जा रही हूँ. तेव्हा फुलपाखरू म्हणतो, थांब ना जरा, बघ आजची सकाळ किती सुंदर आहे. तर फुलपाखरू काय म्हणतो की मधमाशीला की थोड्या वेळ थांब माझ्यापाशी, मग तू जाशील. आजची सकाळ कशी आहे? खूप सुंदर आहे, म्हणजे खूप सुवासिक आहे. काय म्हणतो फुलपाखरू की बोलता है कि रुक ना थोड़ी देर मेरे पास, आज की जो सुबह है कितनी सुंदर है, कितनी ब्यूटीफुल है. ऐसा कौन कह रहा है? ऐसा फुलपाखरू किसे कह रहा है? मधुमक्खी को कह रहा है. तेव्हा मधु म्हणते, हो रे, तिचकच कारंज बघ कसं थुई थुई नाचतंय. आता मधु काय म्हणते? हो, खूप सुंदर आहे म्हणे आजची सकाळ, कारण तितकंच कारंज. कारंज म्हणजे काय असते? पुष्करणी. जे काही छोटे छोटे राहतात ना, ज्या फुलांवर बाळगतात त्याला कारंज म्हणतात. बघ कसं थुई थुई नाचतंय. ठीक है, तो मधुमक्खी क्या बोलती? हाँ देखो ना, बोले कि आज की सुबह सुबह ये छोटे छोटे भौरे, कारंजे बोले तो अपन हिंदी में भौरे बोल सकते हो उन्हें. तो कैसे है? कैसे थुई थुई नाच रहे हैं. थुई थुई तो कौन नाचता है? मोर भी नाचती है. लेकिन यहाँ पर थुई थुई नाचना मतलब इधर उधर घूमना. कौन घूम रहे हैं? कारंज. तेव्हा फुलपाखरू म्हणते, बागेतील फुलझाडं किती सुंदर दिसत आहेत. फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो आहे. आणि काय म्हणते फुलपाखरू की बागेतील फुलझाडं किती सुंदर दिसत आहेत. और फुलपाखरू क्या कह रहा है? मतलब बटरफ्लाई क्या कह रही है कि देखो बगीचे के फूल कितने सुंदर दिखाई दे रहे हैं. यह वाक्य वो किससे कह रही है? यह वाक्य वो मधुमक्खी से कह रही है. फुलांचा सुवास सगळीकडे दडवडत आहे. आणि फुलांचा सुवास सगळीकडे दडवडत. तर मधु म्हणते की मंद वारा सुटलेला आहे. मंद वारा म्हणजे वारा म्हणजे क्या होता है? हवा. हवा कैसा है? मंद मतलब हळूहळू. हळूहळू वाईन काय होत आहे? ब्लो होत आहे. विंड्स ब्लो होत आहे. आणि कसं छान वाटतंय, पण मला थांबायला वेळ नाही. आणि मधु काय म्हणते की मधमाशी क्या बोलती है कि हाँ बोले कि देखो ना, धीरे धीरे हवा भी चल रही है, पर और कितना अच्छा लग रहा है. ऐसा कौन कह रही है? मधुमक्खी कह रही है. किसे? तितली से कह रही है की कसा वारा कसा चालतो? मंद मंद चालत आहे किंवा सुटलेला आहे, किती छान वाटतंय. पर क्या कह रही है? मुझे रुकने के लिए समय नहीं है. क्योंकि जो मधुमक्खी है किंवा मधमाशी आहे कशी होती? खूपच घाईत होती. तेव्हा फुलपाखरू म्हणतो, थांब थोडा वेळ,
आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया. आता फुलपाखरू काय म्हणतो की थांब ना ग थोड्या वेळ, आपण कुठं बसूया, या गुलाबाच्या पाकळीवर बसूया आणि गप्पा मारूया. म्हणजे फुलपाखरू मधमाशीला म्हणतो कि रुको ना थोड़ी देर, हम कहाँ बैठेंगे, गुलाब की पंखुड़ी ऊपर बैठेंगे और क्या करेंगे, थोड़ी सी बात करेंगे. गप्पा मारना मतलब क्या होता है, बातें करना. तेव्हा मधु म्हणते नको रे बाबा, इकडे तिकडे तुझ्यासारखे मज्जेत वेळ घालायला मला सवड नाही. मी सकाळपासून निघाले खरी, पण मध काही गोळा करून झालेला नाही. आता मधु म्हणते किंवा मधमाशी फुलपाखरूला म्हणते की नको रे बाबा, मी काही तुझ्यापाशी बसणार नाही. मी इकडे तिकडे तुझ्यासारखे फिरत नाही राहत किंवा मला हे अशी सवड म्हणजे क्या है, आदत भी नहीं है. मी सकाळपासून निघालेली आहे पण एकही मध गोळा झालेला नाही. अशी कोण म्हणते, मधमाशी. कुणाला म्हणते, फुलपाखरूला म्हणत आहे. समझ में आया क्या कहती है मधुमक्खी? कि बोले नहीं बैठना है भैया मेरे को तेरे पास, क्योंकि बोले तू जैसे घूमते रहती इधर उधर अपने मन से, वैसे मुझे घूमने की आदत नहीं है. मैं सुबह से निकली हूँ लेकिन एक भी शहद मैंने जमा नहीं किया है. ऐसा मधुमक्खी फुलपाखरू को कहती है. तेव्हा फुलपाखरू म्हणते मध गोळा करण्याचं काम कुणी दिलं तुला? आता फुलपाखरू मधमाशीला विचारत आहे की ठीक आहे म्हणे, तू मध गोळा कर, पण मध गोळा करण्याचं जे काम आहे हे तुला कोणी दिलेला आहे? क्या पूछता है तितली मधमाशी को कि तुम्हें बोले ये शहद जमा करने के लिए किसने कहा है? तेव्हा मधमाशी म्हणते, मधु म्हणते आमच्या राणी माशीनं दिलं. यांच्याकडे एक राणी माशी आहे, त्यांनी कोणाला काम दिलेला है, मधमाशीला. मधुमक्खी के छत्ते में एक रानी मधुमक्खी होती है जो सबसे बड़ी होती है, और उसी ने किससे काम दिया है, बाकी की मधुमक्खियों को शहद जमा करने का काम दिया है. जैसे घर में एक कोई सदस्य होता है, घर में अगर शादी ब्याह या कुछ फंक्शन का प्रोग्राम रहा तो घर के बड़े व्यक्ति काम देते हैं ना अपने को कि भैया तेरे को ये काम करना है, दूसरे को दूसरा काम सौंपते हैं. वैसे ही यहाँ पे जो रानी मक्खी थी, इन्होंने बाकी मक्खियों को क्या दिया था, शहद जमा करने का काम दिया. हाँ, फुलपाखरू म्हणते अगं तरी पण तुला थोडा वेळ घालावयाला काय हरकत आहे? आता फुलपाखरू म्हणते कुणाला, मधमाशीला, की काय झालं, दिलं तर दिलं, तू करशील ना आपलं काम, पण माझ्यापाशी बस तर थोड्या वेळ. ठीक है. काय म्हणतो फुलपाखरू? अरे बोले ठीक है ना, लेकिन बोले थोड़ी देर तो बैठ जा मेरे पास, मेरे साथ समय बिताने में क्या प्रॉब्लम है, थोड़ा समय तो मेरे साथ तू बिता ले, है ना. हरकत यानी होती है मनाई. मेरे साथ समय बिताने में तुझे कोई मनाई है क्या? ऐसा कौन पूछ रहा है? फुलपाखरू. किससे? मधुमक्खी के. तेव्हा मधु म्हणतो तुझं मन मोडायला वाईट वाटतं मला, पण करणार काय, काम तर कुणाला चुकलेच नाही ना बाबा. आता मधमाशी म्हणते फुलपाखरूला की तुला नको म्हणायला मला काही बरं वाटत नाही, मला सुद्धा असं वाटते की तुझ्यापाशी बसावं, पण कामसुद्धा मला करायचं आहे आणि सर्वांना काम केलंच पाहिजे, कामाशिवाय काही चारा नहीं. ऐसी कौन म्हणते? मधमाशी. समझ में आए? इस लाइन का अर्थ ये है कि यहाँ पर मधुमक्खी तितली से कहती है कि तुझे नहीं बोलना मुझे अच्छा नहीं लग रहा है, फिर भी क्या करना है, काम ने किसी को भी नहीं छोड़ा है. मतलब जिसका काम है उसे करना ही है. अगर हम स्टूडेंट हैं तो हमें पढ़ाई करना है, अगर हम टीचर हैं तो हमें पढ़ाना ही है, अगर कोई मज़दूर है तो उसे मज़दूरी करना ही है, एक डॉक्टर है तो उसे चेकअप करना ही है. मतलब सभी को इस दुनिया में, संसार में रहने वाले सभी लोगों को क्या करना है, अपने अपनी जो उन्हें जिम्मेदारियां मिली है ईश्वर की तरफ से वह हमें करना ही है. क्योंकि अगर हम अपना काम नहीं करेंगे तो हमारा कोई काम करके देगा क्या? नहीं. ठीक है, अगर हम भूखे हैं मम्मी खाना बना देगी, लेकिन हमें अगर सुबह उठ के बाथरूम के लिए जाना है तो उसे हमें ही जाना पड़ेगा, कोई दूसरा व्यक्ति नहीं जाएगा, है ना. यानी जो हमारे खुद के काम है वो हमें स्वयं ही करना होता है. इसीलिए मधुमक्खी ने कहा है कि कोई भी किसी काम से नहीं बचा है. मतलब अपनी जिम्मेदारी, जो अपना काम है, अपना कर्तव्य है, सभी को पूरा करना होता ही है. तेव्हा फुलपाखरू म्हणते
काय ग, एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार? शेवटी ती माणसाचीच धन ना. आता फुलपाखरू म्हणतो की ठीक आहे बोले, तू मध गोळा कर, पण तू मध गोळा करणार ठीक आहे, पण एवढा मध गोळा करशील आणि नंतर तो कोण घेऊन जाणार? माणूस घेऊन जाणार, ठीक है कि नहीं? मतलब तुम बोले इतनी मेहनत करके शहद जमा करोगी और यह शहद अंत में कौन लेके जाएगा? एक मनुष्य लेके चले जाएगा। आपको पता है ना कि बरगद के पेड़ पे या पीपल के पेड़ पे बहुत सारी मक्खियाँ रहती है, वह शहद जमा करती है और क्या होता है, मनुष्य जब वह शहद पूरा भर जाता है तो मनुष्य उसे अपने फ़ायदे के लिए तोड़ देता है। क्या मधुमक्खी खाती है क्या उस शहद को? नहीं, मतलब मनुष्य क्या करता है, अपने फ़ायदे के लिए मधुमक्खी को उड़ाकर उसका शहद खुद ले लेता है। इसीलिए यहाँ पर तितली कहती है कि ठीक है ना बोले, तू इतना शहद जमा करके क्या करेगी? अंत में यह शहद कौन लेके जाएगा? एक मनुष्य ही लेकर चला जाएगा। तेव्हा मधु म्हणते, असं कसं, आम्हालाही मध लागतोच ना, मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो ते तुला माहीत आहे? आता मधु फुलपाखरूला म्हणते, असं कसं घेऊन जाणार म्हणे, आम्हाला सुद्धा मध लागते, ठीक आहे तो नेणार तर त्याच्या नशिबाचं, पण आम्हाला सुद्धा जेवायला किंवा आपल्यालाही जगण्यासाठी काय आवश्यक असतो? मध आवश्यक असतो, ठीक आहे म्हणे। तुला माहिती आहे की जे मध आहे हे किती औषधीय, त्यामध्ये औषधीय गुण असते, कुठं? मधामध्ये, समझ में आए? मधु कहती है कि ऐसे कैसे बोले मनुष्य लेके जाएगा, हमें जीवन जीने के लिए भी किस चीज़ की आवश्यकता होती है? शहद की आवश्यकता होती है। अगर वो लेके भी गया तो अपने नसीब का ले जाएगा, लेकिन हमें भी तो जीवन जीने के लिए शहद चाहिए ना। और बोले तुम्हें पता है, किसे? तितली को कह रही है मधुमक्खी कि तुम्हें पता है बोले कि जो शहद है इसमें क्या होता है? औषधीय गुण होता है। औषधीय गुण मतलब इसका उपयोग हम मेडिसिन के रूप में कर सकते हैं। किसका? शहद का उपयोग हम मेडिसिन के लिए करते हैं। जैसे कि अगर हमें खांसी हो गई, खांसी तो एक कोई चूर्ण होता है, सीतोफल आदि चूर्ण हो गया, एक लेंडी पीपर होती है, इनके साथ में हम क्या करते हैं? शहद मिलाकर उसका चाटन बनाकर खाते हैं, जिससे हमारी खांसी ठीक हो जाती है। ऐसे औषधि के रूप में हम शहद का उपयोग करते हैं। तेव्हा फुलपाखरू म्हणते, हो मधात औषधी गुण असतात, हे खरं आहे का ग? आता फुलपाखरू मधुला विचारत आहे कि सही में ये सही है क्या कि इसमें औषधीय गुण होता है या नहीं? तेव्हा फुलपाखरू म्हणते, अरे मध हा औषधीच आहे। आता फुलपाखरू का म्हणते? हो म्हणे, मध काय आहे? हे औषधी ही है, एक दवा ही है। शहद क्या है? एक दवा ही है। फुलपाखरू म्हणते, मध मला खूप आवडतो, पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही, हे मात्र मला बिलकुल आवडत नाही। आता फुलपाखरू म्हणते की ठीक आहे ना म्हणे, मध मला सुद्धा आवडते, मला म्हणजे फुलपाखरूला सुद्धा काय आहे? मध खूप पसंत आहे, तिला सुद्धा मध आवडते, पण फुलपाखरू म्हणते मधमाशीला, पण तुला माझ्याशी गप्पा मारण्यासाठी वेळ नाही आहे, हे मला अजिबात आवडत नहीं, है ना। क्या हो रहा है कि फुलपाखरू तितली कह रही है कि मुझे भी शहद पसंद है ना, लेकिन तुम्हें मेरे से बात करने के लिए टाइम नहीं है, यह मुझे बिल्कुल अच्छा नहीं लग रहा है। मैं चाहती हूँ कि तुम मेरे साथ बैठो और कुछ देर बात करो। ऐसा कौन कह रही है? फुलपाखरू किससे? मधमाशी से कह रही है। तेव्हा मधु म्हणते, कामात मग्न राहणं यात सुद्धा आनंद असतो। तुझं बघ ना, तुझ्यासारखं सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो, इतरांच्या डोळ्यांना खूप सुख देतोस, हेही तू करत असलेलेच काम आहे। आता मधु काय म्हणते कि कामात मग्न रहना, मग्न म्हणजे तल्लीन, अपने काम में अगर हम अपने काम करते रहे तो कितना आनंद आता है। अगर हम कोई काम कर रहे हैं, चाहे वो कोई भी काम हो, चाहे हमारा पढ़ाई का हो, पढ़ाना का हो, घर का कोई भी काम हो, अगर मान लो हमारी मम्मी घर हमारे लिए खाना बनाए, अगर उसका मन नहीं है तो कभी मिर्ची ज़्यादा डाल देगी, कभी नमक ज़्यादा डाल देगी, है ना। और वो
जो हमारे खाने का टेस्ट खराब हो जाएगा। इसीलिए हम कोई भी जब काम करते हैं तो उसे कैसा करना चाहिए, मन लगाकर करना चाहिए, मग्न होकर तल्लीन होकर काम करना चाहिए। तुझं बघ ना, तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखरांना बघून किती आनंद होतो। आता मधु म्हणते कुणाला, फुलपाखरूला, कि तू अपने आप को देखना, बोले तुझे रंग बिरंगे पंख देखकर लोगों को कितना आनंद आता है। क्योंकि आप देखेंगे तितलियों को देखकर एक अलग सा ही आनंद आता है। ऐसा कौन कह रही है, मधु कह रही है, किसे, तितली को कह रही है। इतरांच्या डोळ्यांना तू सुख देतोस, और दूसरों के, इतर यानी दूसरों के आंखों को क्या देती है, तू सुख प्रदान करती है। यह भी क्या है, एक तेरा एक प्रकार से काम ही है। तेव्हा फुलपाखरू म्हणते, खरं सांगू का ग, खरं सांगू का, तू इतरांना मोठेपणा देतेस, तोच तुझा चांगुलपणा आहे। आता फुलपाखरू म्हणते की बोले सच बताऊं क्या, तू इतरांना मोठेपणा देतीस, मोठेपणा यानी कि तू दूसरों को बहुत अच्छा रिस्पेक्ट देती है, यही तेरा चांगुलपना मतलब सज्जनपन है, यही तेरा क्या है, गुड नेचर है, यही तेरा काइंडनेस है। ऐसा किसे कह रही है, मधु को कह रही है। कोण, फुलपाखरू। तेव्हा मधु म्हणते, तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत, त्यामुळे तुला सगळे चांगले दिसतात, म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही। आता मधु काय म्हणते की असं काही नाही आहे म्हणे, की मी काही मोठी नाही आहे ना, मी काही सज्जन नाही, तू सुद्धा कशी आहे, चांगली आहेस म्हणून, आणि तुझे मनातले जे काही विचार आहे हे सुद्धा कशी आहेत, चांगले आहेत, आणि तुझे मनातले विचार चांगले आहेत म्हणून तुला कसं दिसते, सर्व काही चांगले दिसते, म्हणून तुला म्हणजे आपले मोठेपण दिसत नहीं है ना। यहाँ पे मधु कह रही है कि मैं अच्छी हूँ या नहीं वो तो नहीं पता, लेकिन तू बहुत अच्छी है, क्योंकि जिसका मन सुंदर रहता है वह क्या होता है, दूसरों को भी उसी मन से अच्छे से देखता है। और इसमें क्या हो जाता है कि यहाँ मधु कह रही है कि तुझे विचार खूब चांगले आहेत, किसको कह रही है, फुलपाखरू को कह रही है कि तेरे मन के जो विचार है, जो तेरे अंदर की भावना है, यह बहुत अच्छे हैं, जिसके कारण, त्यामुळे तुला सगळे चांगले दिसतात, जिसके कारण, तेरा विचार अच्छा होने के कारण तुझे सब कुछ अच्छा दिखाई देता है। ऐसा मधुमक्खी फुलपाखरू से कह रही है, म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही, इसीलिए तुझे अपने अंदर का बड़ापन नहीं दिखाई देता है, ऐसी मधुमक्खी फुलपाखरू को कहती है। असे म्हणत मधमाशी निघून गेली, फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहिले। और ऐसा बोलते बोलते मधुमक्खी अपने काम के लिए शहद जमा करने के लिए चले जाती है, और फुलपाखरू उसके तरफ देखते ही रह जाता है। तो हमने इस पाठ में सीखा है कि हमें जो ईश्वर ने काम दिया है वह हमें करना ही है, क्योंकि जिसका काम उसे ही करना रहता है। अगर आप स्टूडेंट हैं तो आपको पढ़ना ही है, आपका पढ़ाई मम्मी करके देगी नहीं, पापा करके देंगे नहीं, आप जो पापा का काम है पापा करेंगे, मम्मी का काम है मम्मी करेंगे, टीचर का काम टीचर करेंगे, प्योन का काम प्योन करेगा, है ना, भाई का काम भाई, बहन का काम बहन, लेकिन जो आपका काम है वो आप ही को करना है। तो हमें इस पाठ से यही पता चलता है कि हर एक मनुष्य को क्या दिया गया है, ईश्वर के तरफ से काम दिया गया है, और वह काम अपने आप को ही करना होता है, उसके लिए हमारी कोई भी हेल्प नहीं कर सकता। अगर हमें भूख लगी है, आपको भूख लगी है, तो अगर आपके पापा मम्मी भाई बहन खा ले तो आपकी भूख मिट जाएगी? नहीं, खाना किसे है, आपको ही खाना है। इसीलिए क्या करना है, हमें अपने काम के प्रति हमेशा ईमानदार होना चाहिए। जो हमें काम मिला है उसको अपन ईमानदारी से करेंगे तो उसका फल भी हमें कैसा मिलता है, अच्छा मिलता है। तो यहाँ पे हमें मधुमक्खी से यही सीख मिलती है कि अपना काम टाइम पे करेंगे तो बाकी सारा चीज़ आराम से चलते रहेगा। ठीक है, अभी हम क्वेश्चन आंसर देख लेंगे। शब्दार्थ है जिसको आपको कॉपी में लिख लेना है। प्रश्न पहला, कोण ते लिहा। बागेत स्वच्छंदपणे फिरणारे, कोण स्वच्छंदपणे फिरत असतो, तर आन्सर आहे फुलपाखरू। आ, कामात मग्न असणारी, नेहमी कामात मग्न असणारी कोण, तर मधमाशी। थुई थुई नाचणारे, तर थुई थुई नाचणारे कोण, तर करंजी। प्रश्न दुसरा, जोड्या लावा अ गट आणि
बगट आहे आणि मधात मी त्यांची उत्तरे लिहिली आहे. सुंदर, सकाळ, औषधी, मध, मंद, वारा आणि दरवळणारा सुवास. क्वेश्चन नंबर 3, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मधात औषधी डॅश असतात. काय असतात? गुण असतात. आ, डॅश काम करत राहणं यात सुद्धा आनंद असतो. तर आन्सर आहे सतत. ई, तू इतरांना मोठेपणा देतेस, तोच तुझा डॅश आहे. तर काय आहे? चांगुलपणा. ई मोठी, तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला डॅश नाही, सवड नाही. क्वेश्चन नंबर 4, समान अर्थाचे शब्द लिहा. समानार्थी शब्द लिहायचे आहे. पहिला आहे सुवास म्हणजे सुगंध, दुसरा फूल म्हणजे पुष्प, तिसरा वारा म्हणजे वात, चौथा झाड म्हणजे वृक्ष, पाचवा बाग म्हणजे उद्यान आणि छठवा मन म्हणजे चित्त. क्वेश्चन नंबर 5, खालील शब्दांना दार शब्द जोडा आणि नवीन शब्द तयार करा. उदाहरणार्थ दिलेला आहे 8, तर याला दार लावायचा आहे. म्हणजे नवीन शब्द काय? 8 दार. पहिला आहे चमक, चमकपासून चमकदार, दुकान, दुकानपासून दुकानदार, तिसरा माल, मालपासून मालदार, चौथा चोप, चोपपासून चोपदार, 5 भाल, भालपासून भालदार, 6 खास, खासपासून खासदार, 7 आम, आमपासून आमदार, 8 गमती, गमतीपासून गमतीदार, 9 रुआब, रुआबपासून रुआबदार आणि 10 वजन पासून वजनदार. क्वेश्चन नंबर 6, खालील शब्दांना पणा शब्द लावून नवीन शब्द बनवले आहेत. वाचा शब्द वापरून वाक्य लिया. एक चांगुल दिया है, उसको चांगुलपना लिखा है और उससे हमें क्या बनाना है? वाक्य बनाना है. तो वाक्य देखेंगे. दुसऱ्यांना नेहमी मदत करणे हा चांगुलपना आहे. चांगुलपना मतलब एक क्या है? काइंडनेस है. सेकंड, मोठेपना. वाक्य है, नको तिथे मोठेपना करू नये. जहाँ ज़रूरत नहीं है वहाँ पे बड़ाई नहीं मारना चाहिए. थर्ड, लहानपणा. लहानपणा स्वतःकडे घेणे हे नम्रतेचे लक्षण आहे. और हमेशा क्या करना चाहिए? हमें छोटा बन के ही रहना चाहिए. फोर्थ नंबर, वेगळेपणा. मितालीच्या चित्रात मला वेगळेपणा जाणवते. फिफ्थ नंबर, मोकळेपणा. मधूच्या वागण्यात मोकळेपणा होता. 6 नंबर, सोनेपणा. सराच्या बोलण्यातून सोपेपणा आहे वो. सराच्या बोलण्यातून सोपेपणा जाणवतो. 7 नंबर, कठीणपणा. दुसऱ्याला समजावून सांगताना भाषेत कठीणपणा नसावा. मतलब हम अगर किसी को स्पष्टीकरण दे रहे हैं तो हमारी भाषा मृदु होना चाहिए, मीठी होना चाहिए, है ना, कठोर नहीं होना चाहिए. क्वेश्चन नंबर 7, एक अनेक लिहा. तर फुलपाखरू, फुलपाखरे, मधमाशी, मधमाश्या, बाग, बागा, फांदी, फांद्या, गुलाब, गुलाब, काम, कामे. क्वेश्चन नंबर 8, विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. फिक्कट, गडद, अनेक, एक, उत्तर, प्रश्न, खाली, वर, मोठा, लहान, हारणे, जिंकणे. हे आपले झाले क्वेश्चन पाठ क्रमांक 28, फुलपाखरू आणि मधमाशीचे प्रश्नांची उत्तरे. God bless you. Have a nice day.